10 जण आहे घरामध्ये दादा. 10 रूम मध्ये तुम्ही मला किती माणूस झोपणार? त्याच्यात किचन, आंघोळीची बाथरूम, फ्रीज, टीव्ही, मशीन, कसं झोपायचं आपण सांगा तुम्ही दादा. हा ओटा पण नाही बाहेर. भांडे काढले ना तर बाहेर मारायला येते. भांडे धुवायची नाही बाहेर. आमच्या गलीत तर एवढे झगडाखोर माणसं आहे ना, सांगू नको. कसं राहायचं आम्ही लोकांनी, तर बी आम्ही राहतोय. चल कसं बी ऍडजस्ट करून. मला या व्यवस्थेचा राग येत नाही का? येतो ना, काही येतो तर कोणावर राग काढायचा आपण? काढा ना. हा, कोणावर काढावा? कोणावर काढून काय भेटणार? कुत्रा बी 1 रुपया नाही देत, खाऊन जाते. कोण नाही देत 1 रुपया नाही. कसं आहे, फुकट जाऊन आमच्या घिसाचा भाडा करून मतदान करतो आम्ही, माहितीये का? देवा शपथ. रिक्षामध्ये तिथे जाणार, सोडणार, मत होणार. जा तुमच्या चालत जा का फिरत जा. देवा शपथ. भगवान का समुद्र लेके जाएगा मस्त आओ मतदान हो. ये चल निकला बाहर, पुलिस भी डंडा मारेगा. इधर रुकने का नहीं, इधर बात करने का नहीं. मतलब ये क्या? म्हणजे तुम्हाला घेऊन जातात रिक्षाने? तिथे मत झाला का चला बाहेर निघा डंडे घेऊन. पोलीस बी काढते आणि ते नेताचे माणसं बी हाकलते. आता आपण 4 माणसे, बाई किधर मतदान करने का? हो नहीं जाओ चल बाहर जाओ. हो गया ना, चलो बाहर निकलो, बात करो मत इधर. अभी 4 जन अपना बच्चे लोग रहेगा, भाई हुआ क्या नहीं, अपन खड़ा रहेगा तो भी निकाल देते उधर से. ऐसा नहीं रहता ना. कोई गरीब का सुनो तो अच्छा होएगा, नहीं तो तुम भी ऐसा सड़ के मरेगा. मराठीत बोला. गरीबाचं ऐकणार ना तर तुमचं चांगलं होणार. नाही ऐकलं ना तर तुम्ही बी सडून मरणार. मराठी आहात की? मी मारवाडी आहे. मराठी छान माझे पोरे बी मराठी शिकते. मी बी मराठीमध्ये जन्म आमचा इथलाच आहे. आम्ही बचपनशी मराठीमध्येच राहिलेले. माझे मुले बी नाही, याला बी मराठी शिकवणार मी. असं आहे. नाही माझे पोरं सगळे ते मला सर म्हणले की तू गुजराती असून पोरांना गुजरातीमध्ये टाक. म्हटलं नाही, मी महाराष्ट्रीमध्ये राहते, माझे पोरं मराठी शिकू दे. आज मी नाही राहिली तर माझे पोरं मराठीमध्ये राहू शकते ना. आज माझे पोरं सगळे मराठी शिकते. नातू पोती मराठी तर गरजेचीच आहे ना आपल्याला. मराठी काय सगळं आपलं महाभारत हे सगळं भारत काय म्हणते मराठीमध्येच राहतो आपण. बरोबर आहे का नाही? मराठी पहिलं पाहिजे आपल्याला. अच्छा मला सांगा, तुम्ही मारवाडी आहात पण तुम्हाला मराठी चांगलं येतं. महापौर होतो ना, नगरसेवकांची निवडणूक झाली की महापौर होतो. तर तो महापौर मराठी व्हावा की अमराठी व्हावा? तर तुम्ही असं विचारतोय कारण की ठाकरे असं म्हणतात की आमचं झालं तर मराठी करू, भाजप म्हणतंय की आमचं झालं तर हिंदू करू, ते असं म्हणतात की मराठी करू. तर एक मराठी अमराठीवरून वाद सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं एक मारवाडी म्हणून की मुंबईचा महापौर मराठी व्हावा की अमराठी व्हावा? जसं आपलं जे जनता चालते ना तसंच चाला. वाद करून काय भेटणार का? गुजराती मराठी हिंदू हे करून काय भेटणार? आपसामध्ये लढायचं काम कशाला करायचं आपण? जसं आपलं भारत मिळून चालतंय तसं चाला ना. आणि मराठी काढायचं आणि गुजराती ठेवायचं, हिंदू ठेवायचं, आणि कशाला करायचं असं आपण? असं वाद नाही करायचा ना आपण.